मध्ये शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या मॅनेज होतात असा गंभीर आरोप सध्या केला जातोय आणि हा आरोप होतोय त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून। फक्त मॅनेज पुरताच मर्यादित हा आरोप नाही, तर ज्या भागामध्ये नीलम गोऱ्हे राहतात त्या भागामध्ये शिवसेना त्यांनीच वाढू दिली नाही आणि पुण्यामध्ये भाजप सांगेल तसंच शिवसेनेनं चालायचं का असा सवाल करत शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर मोठं आंदोलन केलंय। नेमकं काय घडतंय पुण्यामध्ये आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर हे गंभीर आरोप का केले जात आहेत पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। पुण्यात नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर शिवसैनिकांचा राडा। भाजपच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का? शिवसैनिकांचा संतप्त सवाल। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातल्या घराबाहेर हा असा जोरदार राडा झाला। विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांसमोरच शिवसैनिकांनीच हा राडा केलाय। शिवसैनिकांचं म्हणणं होतं भाजप सांगेल तसं वागायचं का? मग पुण्यात शिवसेना वाढणार कधी असं म्हणत शिवसैनिक चांगलेच आक्रमक बनले होते। काय ना ताई म्हणलं आम्ही याला भेटायला येतोय, पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही, हे 100%। राजीनाम्याचे आता सध्या जे नेते आहेत यामध्ये ज्यांनी अन्याय केलाय सर्वच राजीनामे मागतात, फक्त ताईंच्या राजीनाम्याची आम्ही मागणी नाही करणार। पुण्यात महायुतीत नेमकं काय बिनसलंय ते पहा। पुण्यामध्ये शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती नीलम गोऱ्हे घेत आहेत। पुण्यात शिवसेनेला किमान 25 जागा मिळाव्या अशी शिवसैनिकांची मागणी आहे, मात्र भाजप शिवसेनेला 15च्या पुढे जागा द्यायला तयार नाही। जवळपास 500 ते 600 इच्छुकांकडून फॉर्म भरून घेण्यात आलेत आणि तिकीट मात्र फक्त 10 ते 15 जणांना असं कसं चालेल असा सवाल शिवसैनिकांचा आहे। पुणे शहरामध्ये फक्त 4 जण तिकीट वाटपाचा निर्णय घेतात आणि तेही त्यांच्या कुटुंबियांनाच उमेदवारी देतात असा शिवसैनिकांचा आरोप आहे। गेली अनेक वर्ष आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतोय, महायुती म्हणून लोकसभेला आम्ही काम केलं, भाजपला 100% यश मिळालं, मात्र आता महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे। या निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा मिळायलाच हव्यात अशी मागणी शिवसैनिकांची आहे। शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंवर शिवसैनिकांचा विशेष रोष आहे। नीलम गोऱ्हे पुण्यातल्या ज्या भागात राहतात तिथेही गोऱ्हेंनी शिवसेना कधी वाढू दिली नाही असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। नीलम गोऱ्हे मॅनेज होतात असा मोठा आरोप करत शिवसैनिकांनी गोऱ्हेंवर घणाघात केला। यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ते ठेवलेले पैशासाठी कामं करते लोक सगळी, बाकी काही करत नाहीये। मॅनेज करणारे नेते द्या, मॅनेज करणारे द्या, नीलमताई गोऱ्हेंना मॅनेज करणारे नेते द्या। नीलमताई गोऱ्हेवरती तुम्ही धक्का नाही पहिल्यापासून आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी उमेदवार मॅनेज करते। रात्रंदिवस कष्ट केलेले, पक्षासाठी आम्ही योगदान दिलेले, काय योगदान दिलं? काम केलेले पक्षासाठी। योगदान काय दिले म्हणजे फॉर्म भरू नका म्हणतात, काय म्हणतात नीलमताई? काय झालं तुम्ही आज एवढा आक्रमक झालात घरापर्यंत आलात? आज आक्रमक होण्याची गोष्ट नाहीये, फक्त आम्ही आमचा अधिकार मागतोय, आम्हाला तिकीट द्या, आमच्या कामाचा मोबदला आम्हाला द्या शिवसेनेमधनं। पुणे शहरात 15 सीट जर देणार असेल तर पुणे शहरातून शिवसेना संपवायची आहे का? त्याला एक प्रोटोकॉल असतो ना, शहराध्यक्ष कुठे? आमचे शहराध्यक्षांच्या विषयी बी आम्ही बोलतोय, सगळ्यांच्याच विषयावर बोलतोय, पण इथं काल नीलमताईंनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदमध्ये त्यांनी सांगितलं, त्यावेळेस आम्हाला कळालं की 15 सीटची मागणी होतीये। मग 15 सीटात पक्ष चालणार आहे का? त्यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा जी तिकिटांचा जो व्हॉल्यूम आहे तो खूप कमी आहे आणि एवढी कमी संख्या आम्हाला चालणार नाही आहे। 165 जर इथे इंटरव्ह्यू जर 400-450 फॉर्म घेण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये 100 सुद्धा तुम्हाला सक्षम वाटू नये म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी। 2 आठवडे कुठले दादा, 30 तारखेला तर फॉर्म भरायचा आहे। पुण्यात जागा वाटपावरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। नीलम गोऱ्हेंवर नाराजी असताना त्या म्हणतायत अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील। त्याचबरोबर आमच्या निलेश गिरमे आणि सुदर्शना त्रिगुणाई दोघांनी तुम्हाला आतली चर्चा सांगितलेली आहे। परत आपले सगळे जे शिवसैनिक बांधव आणि भगिनी आले होते त्यांच्यापैकी काही जण तुमच्याशी बोललेले आहेत आणि मुख्य जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसा तो न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा। त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील। मग तो निर्णय
स्वतंत्र लढणं किंवा युतीत लढण्याच्या बद्दलचा असेल, त्याचबरोबर उमेदवार कोण असतील याचीसुद्धा आम्ही यादी त्यांच्याकडे आम्ही सादर केलेली आहे. एकीकडे भाजपसोबत जागा वाटपासाठी लढायचं आणि दुसरीकडे स्वतःच्याच पक्षाच्या नेत्या नीलम गोरे ऐकत नाहीत असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेनं स्वबळावर लढावं अशी मागणी शिवसैनिक करतायत. पुण्याबद्दल अजूनही महायुतीनं विशेष पत्ते उघड केले नाहीत. पण जागा वाटप योग्य झालं नाही तर पुण्यात काय घडू शकेल याचा ट्रेलर दाखवणारं हे पुण्यातलं आंदोलन होतं. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.